नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता या गोधड्या, जुन्या गोधड्या, आपल्या जुन्या साड्यांपासून बनवलेल्या गोधड्या, त्या आता आपण रेडी केलेल्या आहेत. तर या गोधड्या आपल्याला द्यायला जायचं आहे. या गोधड्यांचं आपण काम बोलणं केलेलं आहे. जवळजवळ या 5 गोधड्या होत्या वेगवेगळ्या कस्टमरच्या. आपण वस्तीवर जातो आणि वस्तीवर जाऊन गोधड्या घेऊन पण येतो. तर हे पाहू शकता, याप्रमाणे आपण यांना या ज्या 5 गोधड्या आहेत त्या पिशवीमध्ये आपण टाकलेल्या आहेत. आणि आता या गोधड्यांना घेऊन जाणार आहे गावामध्ये, लोणीगंज गावामध्ये घेऊन जाणार वस्तीवर. आणि या गोधड्या मी ज्याच्या आहे त्याला देऊन परत जर त्यांच्याकडे दुसऱ्या गोधड्या शिवायसाठी असतील तर त्या मी घेऊन येत असतो. आणि हप्त्यातनं संडेच्या दिवशी मी जातो. संडेच्या दिवशी जाऊन या पद्धतीने गोधड्या घेऊन पण येतो. तर चला, आता माझ्याकडे 2 व्हीलर पण आहे. तर या गोधड्या मी 2 व्हीलर वरती ठेवतो. तर याप्रमाणे ही 2 व्हीलरचा वापर मला चांगला होतो. गोधड्या नेण्यासाठी आणण्यासाठी या 2 व्हीलरवरतीच मी जातो आणि गोधड्या घेऊन पण येतो, देऊन पण येतो. तर हे माझं प्रत्येक रविवारचं काम आहे आणि याप्रमाणेच मी प्रत्येक रविवारी गोधड्यांचं देणं आणि घेणं करत असतो. याप्रमाणे आपण ज्या झाल्या होत्या आपल्या गोधड्या त्या देऊन आलो मी. आणि देऊन येऊन आणि दुसऱ्या नवीन गोधड्या घेऊन आलेलो आहे. तरी पाहू शकता, याप्रमाणे आपल्याला या जवळजवळ 10 गोधड्या आहेत. तर ह्या 10 गोधड्यांची ऑर्डर आता आपण परत मी आता घेऊन आलेलो आहे. याप्रमाणे आता आपलं ह्या गोधड्यांचं काम झालं की या गोधड्या देऊन यायच्या आणि दुसऱ्या घेऊन यायच्या. अशा पद्धतीने आपलं हे रोजचं म्हणजे 2-3 दिवसानंतर किंवा जसं काम पूर्ण होईल त्या दिवशी आपण जायचं आणि दुसऱ्या गोधड्या घेऊन यायचं, असं आमचं काम चालतं. संडेच्या एकच दिवशी जातो मी गावामध्ये. संडेच्या एक दिवशी गावात जाऊन गोधड्या घेऊन येतो आणि झालेल्या देऊन पण येतो. आणि जर का जवळपास असेल गोधड्या 4-5 किलोमीटरपर्यंत, जर कुणाचा फोन आला 4-5 किलोमीटरपर्यंत असेल तर मी जाऊन घेऊन येतो. जास्त लांबच्या जमत नाही आणायला, पण जवळपासच्या असले तर ते आम्ही गोधड्या घेऊन येतो आणि शिवून पण नेऊन देतो. जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.